श्लोक 50. श्रीराम नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. थोर सत्पुरुष हा कामानं भारलेल्या विकारांनी युक्त नसतो. विकार हा चांगला किंवा वाईट असू शकतो. विकार या शब्दाचा वाईट प्रवृत्ती असा अर्थ सर्वसाधारणपणे आपण करतो, पण त्याचा खरा अर्थ म्हणजे निसर्गक्रमानं मूळ अवस्थेत बदल होणं असा आहे. लहान मुलाचं रूपांतर बाल्य, तारुण्य आणि वृद्धावस्थेत होणं, दुधाचं दही होणं, कैरीचा आंबा होणं, हे सगळे विकारच आहेत. तेव्हा ते त्याज्यच असतील असं नाही. कैरीचा आंबा होणं हे इष्ट आहे, पण आंबा सडणं हे अनिष्ट आहे. माणसाच्या अंतःकरणातल्या विकारांचं स्वरूप, प्रमाण, देशपरत्वे आणि काळाप्रमाणे इष्ट किंवा अनिष्ट यात बदलू शकतं. विकार हा जेव्हा पूर्णपणे नियंत्रित असतो, धर्माच्या मर्यादा पाळून असतो, त्याचा हेतू शुद्ध असतो, तसंच खऱ्या अर्थानं प्रगती आणि विकास यांना पोषक असतो, तेव्हा तो इष्ट असतो. त्यामुळंच श्रीकृष्णाचं 16 सहस्त्र स्त्रियांना वर्ण किंवा अश्वत्थाम्याच्या अधर्मपणामुळं मृत झालेल्या उत्तरेच्या मुलाला जिवंत करताना केलेल्या प्रतिज्ञा या त्याज्य मानता येत नाहीत. श्रीकृष्णाचा अवतार हा धर्मरक्षणासाठी असल्यामुळं त्याची प्रत्येक कृती लोककल्याणासाठीच होती आणि म्हणून ती श्रेष्ठ आणि आदरणीय आहे. काम हा शब्द कम या धातूपासून बनला आहे. कम म्हणजे इच्छा करणे किंवा प्रेम करणे. कामवासना ही मानवी जीवनातली सर्वस्पर्शी अशी शक्ती आहे. माणसाच्या प्रत्येक इच्छेला या वासनेतून बळाचा पुरवठा होतो. कामवासना जागी झाली की मन बेचैन होतं, बुद्धी वेडी होते, मग नाना विकार निर्माण होतात. अशा प्रकारची साधकाला खाली खेचणारी कामवासना भक्ताला स्पर्श करू शकत नाही. आदर्श पुरुष कामकारी विकारी नसतो, तो आतून शांत असतो. व्यासमुनी, वशिष्ठ ऋषी, लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ठायी वसणारा काम हा इष्ट मानावा लागेल. मुलगा वाईट वागल्यावर त्याला सुधारण्यासाठी निर्माण होणारा मातेच्या मनातला क्रोध हा वंदनीय आहे. विकारी कामकारी ही अंतःकरणाची प्रवृत्ती आहे. सत्पुरुष बाहेरून ओळखता येत नाहीत. सर्वसामान्य माणूस जर धनलालसेत बुडालेला असेल किंवा प्रसिद्धीला हपापलेला असेल तर संतही तसेच असावेत असं त्याला वाटतं. संतत्व ओळखणं हा अंतरंगाचा विषय असल्यामुळं अंतरी हा शब्द वापरलेला आहे. दुसऱ्या ओळीमध्ये सांगितल्याप्रमाणे संत भक्त हा उदासीन, तापसी आणि ब्रह्मचारी असतो असं म्हटलं आहे. सर्वसामान्यपणे व्यवहारामध्ये उदासीन हा शब्द रड्या, माणूसघाणा किंवा ज्याला कोणत्याही गोष्टीत रस नाही या अर्थानं आपण वापरतो. पण खऱ्या अर्थानं तो शब्द उत म्हणजे श्रेष्ठ किंवा वर आणि आसीन म्हणजे बसलेला असा बनलेला आहे. संत महात्मा हा उदासीन असतो. म्हणजे काय? देहाच्या प्रवृत्ती नष्ट होऊन देवाच्या पायी स्थिर झालेला असतो तो. त्याज्य विकारांपासून, काम क्रोधादी विकारांपासून तो दूर असतो. विकार खाली असतात आणि तो इतका वर असतो की विकार त्याला त्याच्या स्थानापासून खाली खेचू शकत नाहीत. विवेकानंदांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यामध्ये कित्येक स्त्रिया विवेकानंदांना स्वतःच्या मायाजालात ओढू पाहत होत्या. पण स्वामीजींना तिथल्या आधुनिकतेचा, सुबत्तेचा किंवा स्त्रियांचा मोह झाला नाही. ही आहे उदासीनता. परमेश्वराचं कार्य केल्यावर त्याच्यापासून आपल्याला काही परतावा मिळावा या भावनेबाबत तो उदासीन असतो. तो तापसी असतो म्हणजे तपस्वी किंवा तप करणारा असतो. तप हा परमार्थ मार्गातला महत्त्वाचा गुण आहे. भक्त कष्ट करणारा, सोशिक असतो. राग, मद, मत्सर, मोह, थंडी, वारा, पाऊस यांचा कोणताही परिणाम त्याच्या साधनेवर होत नाही. असा साधक उदासीन, तापसी असतो. म्हणून तो ब्रह्मचारी असतो. उदासीनता ही संत प्रवृत्ती आहे. तापसी ही अवस्था आहे.
तर ब्रह्मचारी असणं हा या दोन्हीमुळं दिसून येणारा स्वाभाविक परिणाम आहे. ब्रह्मचारी म्हणजे अविवाहित हा अर्थ नसून ब्रह्मात राहणारा, ब्रह्माकरता जगणारा आणि ब्रह्माच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असणारा असा मनुष्य. या सर्वांचा परिणाम झाल्यामुळं संत महात्मे मनातून निवलेले असतात, म्हणजेच शांत असतात. त्यांचं अंतःकरण प्रसन्न असतं, आनंदी असतं. तापसी हा शब्द तापणे यापासून तयार झाला आहे. भक्तानं विशिष्ट साधना केल्यामुळं त्याच्या अंतरी अग्नी निर्माण होतो. हा अग्नी काम, क्रोध, लोभ हे विकार जाळून टाकतो. भगवद्गीतेमध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक तप सांगितलेलं आहे. स्वतःचं शरीर देवकार्यासाठी झिजवणं हे कायिक तप, वाणीनं कुणाला न दुखवणं हे वाचिक तप, तर निंदा, अपराध, अपमान सहन करणं हे मानसिक तप आहे. काम, क्रोध, अहंकार ही रजोगुणाची भावंड आहेत, म्हणून त्याबरोबर तमोगुण हा येतोच. त्यासाठी तमोगुणच नाहीसा झाला तर कामक्रोधाचं स्वरूप कामकारी राहत नाही. परिणामानं उदासीनता प्रकट होते. अंतःकरण शांत, प्रसन्न आणि समाधानी राहतं. जो विरक्तपणानं तटस्थपणे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करत तपश्चर्येला वाहून घेतो, तो पुरुष भगवंताचा उत्कृष्ट भक्त आहे असं समर्थ म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम.